संक्रांत स्पेशल हलवा हा पहा किती सुंदर झालेला आहे. मी हा हलवा घरी केलेला आहे. मी गॅसवरतीच केलेला आहे आणि हा हलवा करण्यासाठी वेगळा पाक करायला लागतो. पण मी एक वेगळ्या प्रकारे केला आहे, ते तुम्हाला दाखवते. पॅनमध्ये एक छोटा चमचा तीळ घातले, 2-4 सुकं खोबऱ्याची कापं टाकली आहेत, 4 लवंगा टाकल्या आहेत, बडीशेपचे दाणे टाकलेले आहेत आणि असे वेलचीचे दाणे सोलून टाकलेले आहेत. आणि इथे मी गुलाबजामचा पाक घेतलेला आहे ते करायला. आपण काय करायचे, थेंब थेंब करून असा पाक टाकायचा आणि परतवत राहायचे आणि जोपर्यंत पाक सुकत नाही तोपर्यंत परतवत राहायचे. आणि असा पाक परतवताना जर आपला हात भाजला तर आपण काय करायचे, थोडा वेळ पॅन खाली ठेवायचा आहे आणि परतवून घ्यायचं आहे आपल्याला खाली ठेवूनच. आणि थोड्या वेळाने पॅन थंड झाला की पुन्हा आपण ते वरती ठेवून घ्यायचे. अशा प्रकारे त्याच्यावर हळूहळू करत आपण पाक चढवत जायचे. अशाच प्रकारे मी आधी हलवा थोडासा करून बघितला होता. हा पहा, तोसा मी त्यामध्ये टाकते आणि अशाच प्रकारे तो हलवा मी आता पूर्ण करणार आहे. हे बघा, अशा प्रकारे मी हलवा पूर्ण करून घेतलेला आहे. किती बघा सुंदर झाला आहे. हा खोबऱ्याचा तुकडा आहे, त्याच्यात तुम्हाला बडीशेप कुठे मिळणार सुद्धा नाही. इथे काजू आहे, म्हणजे ओळखता सुद्धा येणार नाही एवढा छान त्याच्यावर पाक चढला आहे. मी ह्याच्यात कलर घालून पाकामध्ये कलर घालून तो पाक त्याच्यावर चढवलेला आहे. तुम्हाला जर पांढरा शुभ्र हलवा हवा असेल तर तुम्ही वेगळा पाक करून त्याचा हलवा करू शकता. चला तर मग कसा वाटला हलवा? माझ्या नातवाला तर आवडलाय हलवा. अरे आजी काय आहे? ते ना लवंग आहे. लवंग? हां, लवंग आहे. आणि हे काय माहिती आहे, हे खोबरं आहे. हे बघ, काजू आहे. हा खोबऱ्याचा तुकडा आहे. खोबऱ्याचा तुकडा? मग कसं छान झालेलं आहे. मिळालं होतं.